ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, जागतिक तापमान वाढ झाली आहे, त्यामुळे हवामानामध्ये फार मोठे बदल होतात. कधी अति ऊन, कधी खूप पाऊस, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. गारपीटही अवेळी होते. यामुळे होतं काय की शेतातल्या पिकांना नको इतका फटका बसतो आणि शेतकरी बांधवांचं आर्थिक नुकसान होतं. हे टाळायचं तर विमा करायला हवा. आज आपण हाच विषय घेतलाय, हवामान बदल आणि फळपीक विमा. आपल्यासोबत आहेत विनय कुमार आवटे सर, कृषी सहसंचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. होय सर, हा हवामान बदलाचा आणि फळपीक विमा याचा नेमका काय संबंध आहे? संबंध तुम्ही प्रास्ताविकामध्ये सांगितलेला आहे की बेसिकली आपण जे बघतो तर आता वातावरणातल्या घटकांमध्ये जसं तापमान आहे, पर्जन्य आहे, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडतात आणि ते एक्स्ट्रीमिटीजला जातात. म्हणजे उच्च तापमान, कमी तापमान, जास्त पाऊस, कमी पाऊस, कमी वेळात पडणारा एकंदर पाऊस, जे आता आपण बघितलं की लिबियासारख्या देशामध्ये पण आता पाठीमागच्या आठवड्यामध्ये घडलं की जवळपास धरणं फुटली आणि एक शहरच नेस्तनाबूत झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपत्तीला सामोरं जावं लागलं. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. तर ह्या घटनांचा जसं मानवी जीवनावर परिणाम होतो तसाच ही जी काही कृषी आहे, उदाहरणार्थ आज आपण फळपिकांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत, त्या फळपिकांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. मग कधी त्याची फळधारणा होत नाही, कधी त्याची फुलधारणा होत नाही, फुलं लागली तर ती गळून पडतात. अशा विविध आपत्तींमुळं मग शेवटी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं, कारण त्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती शेतीमध्ये असते. आणि फळपिकांच्या बाबतीमध्ये आहे की साधारणतः सर्वसाधारण वर्षातून ते एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदाच ते काही ना काहीतरी स्वरूपाचा आपल्याला मोबदला देत असतात. जसं आंबा जर घेतला तर एकदाच येतो, काजू घेतला तर एकदाच येतो. अशा प्रकारचं जर नुकसान जर झालं तर मग शेवटी त्याची आर्थिक परिस्थिती कोलमडते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य देणं किंवा त्याला पुन्हा उभं राहणं उमेदीने, यासाठी विम्याची गरज आहे. आणि अशाच प्रकारच्या बाबी ह्या लक्षात घेऊन शासनाने ही जी काही विमा योजना आहे तर ती लागू केली. सांगायला आपल्याला मला आनंद होईल की महाराष्ट्र राज्य हे नेहमीच पुरोगामी राज्य आहे. अनेक बाबतींमध्ये महाराष्ट्र हे पुढाकार घेत असतं, तसंच विम्याच्या बाबतींमध्ये आहे. हा जो विमा ज्याच्याविषयी आपण चर्चा करतोय तर त्याच्या संशोधन, त्याची मूळ आखणी ही श्री दांडेकर ह्या एका मराठी माणसानेच केली आहे, डॉक्टर दांडेकर यांनी. आणि त्याच्यानंतर ही फळपीक विम्याच्या संदर्भात 2011-12 पासून आपण प्रायोगिक तत्वावर राबवत होतो महाराष्ट्र राज्यामध्ये योजना. आणि त्याच्यानंतर 2016-17 ज्यावेळेस प्रधानमंत्री कृषी विमा योजना लागू करण्यात आली तर त्याचा एक भाग म्हणून ही हवामान आधारित फळपीक विमा योजना जी आहे ती 2016-17 पासून आपल्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली. म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणं हा एक मूळ उद्देश घेऊन ही विमा आपण योजना सुरू केलेली आहे. बरोबर. हे असताना यामध्ये कोणकोणत्या फळपिकांचा समावेश आपण करत आहात? यामध्ये मुख्यतः आपल्याकडे फळपिकांचे जे हंगाम येतात त्याचे 3 हंगाम पडतात. एक तर मृगबहार, म्हणजे 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होतं, त्याच्याबरोबर जो बहार येतो त्याला मृगबहार. त्याच्यानंतर हस्तबहार, हस्त नक्षत्र ज्यावेळेस येतं तर त्यावेळेस जी फुलधारणा होते तो अत्यंत कमी बहार असतो, इंटरमिडिएट. आणि त्याच्यानंतर आंबिया बहार, की आंब्याला ज्यावेळेस मोहर लागतो साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेस ज्याला मोहर लागून पुढे फळात त्याचं रूपांतर होतं, अशी जी फळं आहेत ती आंबिया बहार. आज आपण जवळपास म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आहोत आणि यावेळेस आपण आंबिया बहारच्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा करू तर त्यावेळेस आंबिया बहारमध्ये एकूण 9 फळपिकांचा याच्यामध्ये समावेश होतो, जी ठळक पिके आहेत. उदाहरणार्थ आपण आंबा घेऊया, काजू, त्याच्यानंतर संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष,
ही जी काही प्रमुख पपई आणि स्ट्रॉबेरी ही जी काही प्रमुख फळपिकं आहेत तर याचा समावेश या आंबा बहारच्या फळपीक विमा योजनेमध्ये आहे. आणि मग मृग बहारामध्ये सीताफळ आहे, लिंबू आहे, ही जी आंबा बहारमध्ये नाही आहेत अशी काही फळपिकं जी आहेत ती मृग बहारामध्ये आहेत. यामध्ये कोणत्या प्रकारचं नुकसान झालं तर विमा संरक्षण हे मिळतं? यामध्ये एक तर दोन प्रकारचं नुकसान आहे. एक तर त्याचं थेट नुकसान की ज्याचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपण सर्वेक्षण करतो, किंवा दुसरं अप्रत्यक्ष नुकसान. अप्रत्यक्ष नुकसान म्हणजे काय आहे की सर्वसाधारणपणे एक भूमिका जर घडली तर त्याचे परिणाम असे होतात. उदाहरणार्थ तापमान जे आहे, तापमान जर आंब्यासाठी 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जर गेलं आणि ते सतत 3 दिवस जर राहिलं तर मग आंब्यामध्ये साका धरणं, त्याची फळगळ होणं अशा प्रकारचा विपरीत परिणाम त्याच्यावर होतो. किंवा तुमच्या डाळिंबामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये उष्णता खूप वाढली तर त्याची फुलं गळून पडतात, त्याच्यामुळे फळधारणा कमी होते, त्याच्यामध्ये क्रॅकिंग होतं. तर अशा प्रकारचे जे काही वातावरणाच्या घटकाचा परिणाम फळांवर होतो अशा वातावरणाच्या घटकांना ट्रिगर्स म्हटलं जातं किंवा हवामान धोके म्हटले जाते. तर त्याच्यामध्ये मग त्या धोक्याची एक सीमा निश्चित केली जाते की आंब्याच्या बाबतीमध्ये आहे तर ते सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये जे आहे ते 37 डिग्री सेल्सिअस याच्यापेक्षा जर जास्त तापमान जर गेलं आणि ते सतत काही दिवस जर राहिलं तर मग त्याला एक ठराविक मदत जी आहे तर ती देण्यात येते. असंच आहे डाळिंबाच्या बाबतीमध्ये की डाळिंबाच्या बाबतीमध्ये काय आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये किंवा त्यानंतर अवेळी पाऊस जर पडला याच्यामध्ये तर अवेळी पावसाचा खूप विपरीत परिणाम होतो डाळिंबावर. त्याच्यामुळे असा अवेळी पाऊस जर पडला तर त्याची नोंद हवामान केंद्रावर होते आणि तो अवेळी पाऊस साधारणतः 5 मिलीमीटर किंवा 15 मिलीमीटर जे हवामानाचं धोक्याचं प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणात जर तो झाला तर त्याची नोंद झाल्यानंतर त्या महसूल मंडळामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे तर त्या लोकांना ते मिळतं. हा झाला अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्षात बागेची पाहणी नाही केली जात, फक्त हवामान धोक्यावरून नुकसान भरपाई दिली जाते. दुसरा याच्यात भाग आहे की वेगाचे वारे. उदाहरणार्थ केळीसारखा आता पीक आहे तर केळीसारख्या पिकाला जर वेगाच्या वाऱ्यामुळे काय होतं की केळी कोलमडून पडतात आणि त्याच्यामुळे नुकसान होतं. परंतु मग त्या ठिकाणी जे आहे साधारणतः 40 किलोमीटर प्रति वेगाने किंवा आंब्याच्या बाबतीत 25 किलोमीटर प्रति वेगाने वारे जर वाहिले आणि त्याच्यामुळे जर नुकसान जर झालं तर त्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याची सूचना जी आहे तर ती विमा कंपनीला द्यायची आहे. आणि ती दिल्यानंतर मग विमा कंपनीमार्फत त्या ठिकाणी येऊन सर्वेक्षण केलं जातं आणि सर्वेक्षणानंतर नुकसानीचं प्रमाण निश्चित केलं जातं आणि त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम ही त्याला दिली जाते. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे गारपिटीचा. मृगबहारमध्ये गारपीट नसते, पण आता आपण आंबा बहारमध्ये जे आहे जानेवारी टू मे महिन्यामध्ये असं आपण सांगितल्याप्रमाणे गारपीट होते आणि गारपिटीचा देखील फटका बसतो. गारपीट हा असा हवामान धोका आहे की जो स्वयंचलित हवामान केंद्रावर मोजला जात नाही. म्हणजे गारीचा आकार कधी लिंबासारखा असतो, कधी त्याच्यापेक्षा मोठा बटाटा एवढा देखील असू शकतो किंवा आधी छोटा गुटी एवढा देखील तो असू शकतो, पण त्याच्या दुष्परिणाम हे पिकांवर होत असतात. त्याच्यामुळे अशी गारपिटीमुळे नुकसान जर झालं तर त्याची सूचना देखील विमा कंपनीला शेतकऱ्यांनी जर दिली ज्यांनी विमा घेतला आहे तर त्याचं सर्वेक्षण करून त्याच्यानंतर नुकसान भरपाई निश्चित करून त्याला ती रक्कम ही दिली जाते. ही जी वेगळी वेगळी फळपिकं आपण सांगितली तर यांचा विमा संरक्षणाचा हप्ता हा वेगळा आहे की तोही आपण निश्चित केला आणि साधारणतः किती त्यांना आपण म्हणजे हप्ता आणि रक्कम किती दिली जाते त्यावर? यामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे आता द्राक्ष आहे किंवा संत्रा आहे, मोसंबी आहे, केळी आहेत, त्याचबरोबर काजू आहे, आंबा आहे आणि डाळिंब आहे. ह्या प्रकारची जी फळपिकं आहेत, स्ट्रॉबेरी आहेत, फळपिकं आहेत. तर या पिकांसाठी संपूर्ण राज्यभर त्यांची विमा संरक्षित रक्कम जी प्रति हेक्टरी असते तर ती निश्चित आहे. मात्र विमा हप्ता जो आहे प्रत्येक जिल्हानिहाय हा वेगवेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ही व्यापारी पिकं आहेत आणि याच्यासाठी जी काही एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्या 5% विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरणं अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तीचा जो विमा हप्ता येतो तो केंद्र आणि राज्य सरकार जे आहे ते द्यायचं. परंतु त्याच्यात असं झालं की काही अनुभवानंतर काही फळपिकांच्या बाबतीमध्ये ज्याचा क्लेम रेशो ज्याला म्हणतो की म्हणजे 100 रुपयाचा विमा हप्ता भरला आणि नुकसान भरपाई किती मिळाली, तर काही पिकांच्या बाबतीमध्ये ते अगदी 100 रुपयापेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ चिकूसारखं पीक जर घेतलं तर जवळपास 100 रुपये विमा हप्ता भरला तर 245 रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली. मग अशा प्रकारे हे नुकसान भरपाई देण्याची वारंवारता किंवा प्रॉबिलिटी ज्याला आपण म्हणतो जिथं जास्त आहे तिथं विमा हप्ता खूप जास्त येतो. उदाहरणार्थ आंब्याच्या बाबतीत आपण चर्चा जर केली तर रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 67% हा आंब्याला हप्ता आहे. मग 1,40,000 रुपये त्याचं एका हेक्टरी संरक्षित रक्कम आहे. त्या 67% प्रमाणे जवळपास 54,000 रुपयाचा हप्ता येतो. मग पूर्वी जे आहे ते फक्त 5,000 रुपये जे आहे 1,40,000च्या 5% याच्यामध्ये म्हणजे 7,000 रुपये येतात. तर 7,000 रुपये शेतकरी भरायचा आणि उर्वरित विमा हप्ता जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकार द्यायचं. पण नंतर केंद्राने जी स्वतःच्या विमा हप्त्याला 12.5% लिमिट घालून घेतली. त्याच्यामुळे आता असं होतं की आता 35% जर विमा हप्ता जर असेल ॲक्च्युअल तर शेतकरी 5% भरेल
राज्य शासन 17.5% भरेल आणि केंद्र सरकार 12.5% भरेल. पण 35%च्या पुढे जर विमा हप्ता जर गेला तर त्याचा निम्मा लोड जो आहे तो शेतकऱ्यांनी भरायचा आहे, निम्मा राज्य शासन भरेल. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्हानी आहे जर विमा हप्ता 35%च्या पुढे जर गेला तर मग मात्र शेतकऱ्याला 5% नाही तर त्याहून अधिकचा विमा हप्ता देखील हा भरावा लागतो. बरं, आता या योजनेत जर एखाद्या शेतकऱ्याला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही काही वेळेचं बंधन ठेवलं आहे का? म्हणजे अंतिम काही दिनांक ठेवली आहे का, की शेतकरी कधीपर्यंत पण घेऊ शकतो? काय आहे त्यासाठी? नाही, हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे की शेतकरी कधीही नाही भाग घेऊ शकत. यामध्ये जे आहे तर प्रत्येक फळपीक आहे त्याचा अंतिम दिनांक जो आहे तो वेगळा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ह्या आंबिया बहारमध्ये द्राक्ष हे प्रमुख पीक आहे, तर द्राक्ष पिकासाठी जर भाग घ्यायचा असेल तर 14 ऑक्टोबर ह्या अंतिम दिनांक आहे. त्याचबरोबर केळी, मोसंबी यासारख्या पिकांकरता जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर 30 ऑक्टोबर हे अंतिम दिनांक आहे. त्याच्याबरोबर संत्रा, काजू आणि आंबा, कोकणातला आंबा याच्याकरता 30 नोव्हेंबर आहे. पण कोकणात व्यतिरिक्त आंबा जर असेल तर त्याला 31 डिसेंबर आहे, कारण तो महिनाभर उशिरा येतो. आणि डाळिंबासारख्या पिकाचा अंतिम दिनांक हा 14 जानेवारी आहे. तर या दिनांकाच्या आधीपर्यंत म्हणजे काय आहे की डाळिंबासाठी माणूस आता देखील ऑक्टोबर महिन्यात देखील भाग घेऊ शकतो, परंतु द्राक्ष पिकाला ज्याला 14 ऑक्टोबर शेवटचा दिनांक आहे त्याच्यात 14 ऑक्टोबरच्या नंतर नाही भाग घेता येणार, कारण 15 ऑक्टोबर पासून त्याचा ट्रिगर सुरू होतो, म्हणजे हवामान धोका सुरू होतो. त्याच्यामुळे त्याचा दिवसाचा आदला दिवस हा त्याचा आपण अंतिम पकडतो. आमची माती आमची माणसं. बरं, आता ह्या हप्त्यांमध्ये काही अनुदान शेतकरी बांधवांना मिळतं का? सर्वसाधारणपणे आंबा हे पीक जर घेतलं तर आंबा पिकाच्या बाबतीमध्ये एकूण 1,40,000 रुपये ज्याची विमा संरक्षित रक्कम आहे तर त्याच्या 66% म्हणजे जवळपास 93,000 ते 94,000 रुपयापर्यंत विमा हप्ता आहे. मग त्यामध्ये जे आहे तर राज्य शासन केंद्र सरकार साधारणतः 12.5% अनुदान त्याच्यामध्ये देतं, म्हणजे साधारणतः ते 17-18,000 रुपयापर्यंत केंद्राचं अनुदान मिळतं. आणि राज्य शासन आहे आता 35%च्या पुढे हा विमा हप्ता आहे. त्याच्यामुळं जर 35% आणि 67% जर बघितलं तर सर्वसाधारणपणे एक 32% म्हणजे 16% आणि 5% असं 21% शेतकऱ्याला भरावा लागतो हप्ता. मग सर्वसाधारणपणे तो 29,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याला विमा हप्ता येतो. आणि जो राज्य शासन आहे ते राज्य शासनाला जवळपास 17+16 म्हणजे जवळपास तुमचे एक 35% तो विमा हप्ता सर्वसाधारणपणे येतो. तर राज्य शासनाला देखील 30-32,000 रुपयापर्यंत विमा हप्ता अनुदान जे आहे ते प्रत्येक हेक्टरी देतं. असं एका शेतकऱ्याला 4 हेक्टरपर्यंत विमा योजनेमध्ये भाग घेण्याची मुदत आहे. तर त्याला जर बघितलं तर जवळपास 1,00,000-1.5 लाखापेक्षा जास्त अनुदान जे आहे ते एका शेतकऱ्याला राज्य शासन देतं आणि केंद्र त्यांच्या मर्यादेमध्ये अनुदान देतं. मला एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा विचारावा असं वाटतं की एक शेतकरी हा किती क्षेत्रासाठी विमा घेऊ शकतो? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एक शेतकरी जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेऊ शकतो. पण ते केवळ ह्या हंगामामध्ये नाही तर मृग हंगामात आहे. मृग आणि आंबिया बहार मिळून आणि सगळी फळपिकं मिळून, म्हणजे एका शेतकऱ्याकडे संत्रा असेल, मोसंबी असेल, आंबा असेल तर ही सगळी फळपिकं मिळून आणि दोन्ही हंगाम मिळून तो एका आर्थिक वर्षामध्ये 4 हेक्टरच्या मर्यादेमध्ये लाभ घेऊ शकतो. बरं, जर शेतकऱ्यांनी जर कर्ज घेतलं असेल तर त्या शेतकऱ्यासाठी काही वेगळे नियम आहेत का, की त्याला आपण बंधनकारक केलंय विमा घेणं, की तसं काही नाही? बंधनकारक हे 2020 पूर्वी कर्जदार शेतकऱ्याला विमा योजनेतला सहभाग बंधनकारक होता. त्याच्या पाठीमागची मीमांसा देखील तीच होती की बँक त्या ठिकाणी जे आहे ते उत्पादन येईल आणि त्यातून उत्पन्न मिळेल या आधारित ते पैसे द्यायचं. आणि जर काही अशा प्रकारच्या आपत्तीमुळे उत्पन्न जर आलं नाही तर शेतकरी ती कर्जाची परतफेड करू शकत नसायचा. त्याच्यामुळे NPA वाढायचा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ते बँकेचे वाढायचे. त्याच्यामुळे विम्याच्या योजनेतून मिळणारी जी मदत आहे नुकसान भरपाई ती जर बँकेच्या अकाउंटला आली तर ते बँकेचं कर्ज कमी व्हायला ही मदत व्हायची, अशा त्याच्या पाठीमागचा भाग होता. परंतु त्यानंतर 2020 पासून कर्जदार शेतकऱ्याने देखील त्याला जर भाग जर घ्यायचा नसेल तर ही त्याचं ऐच्छिक विषय आहे. त्याच्यामुळं 2020 पासून आता कर्जदार शेतकऱ्याला देखील भाग घेणं हे बंधनकारक नाही. त्याच्यापूर्वी ते बंधनकारक होतं. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा आंब्याकरता, काजूकरता किंवा केळीकरता तर त्या शेतकऱ्यांनी त्या कर्जदार संस्थेला अंतिम मुदत संपायच्या आधी किमान 7 दिवस सांगणं गरजेचं आहे की माझं जरी कर्ज घेतलं असेल तरी मला विमा योजनेत सहभाग घ्यायचा नाहीये. हा ऑप्ट आउट ऑप्शन आहे. जर त्यांनी तसं कळवलं नाही तर त्यांची संमती आहे असं गृहीत धरून ती कर्ज देणारी संस्था जी आहे
तर त्याचा विमा हप्ता कट करून विमा कंपनीकडे ते भरू शकेल. बरं, आता यात सहभागी व्हायचं शेतकऱ्यांनी ठरवलं तर नेमके अर्ज कुठे भरायचे आणि त्यासोबत लागणारे कागदपत्र हे अत्यंत महत्त्वाचे, तर ते काय काय ते आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया. यामध्ये जे आहे तर शेतकऱ्याला सहभाग घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्याला कुठेही जावं लागणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं IT रिलेटेड लिटरसी जर असेल तर ते घरी बसून देखील www.pmfby.gov.in ह्या संकेतस्थळावर जाऊन आपला विमा अर्ज ते दाखल करू शकतात. विमा अर्ज दाखल करताना एक तर त्यांना जमिनीची कागदपत्र लागतात 7/12/8 जी त्यांच्या नावावर जमीन आहे, किंवा जर ते भाड्याने जमीन करत असेल, समजा तुमची जमीन असेल आणि मी करत असेल तर तुमच्या माझ्यामध्ये भाडे करार, जसं आपण घराचा करार करतो जो नोंदणीकृत करतो, रजिस्टर करतो, तसा रजिस्टर्ड नोंदणीकृत करार जे आहे भाडे पट्टा जो आहे तो करणं गरजेचं आहे. तर तो भाडे करार जो आहे तो संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. त्याचबरोबर बँकेचं खात्याचे डिटेल्स, जे बँक खातं आपलं आहे, कारण याच्यात मिळणारी नुकसान भरपाई ही बँक अकाउंटवरच असते, त्याच्यामुळे बँक खात्याच्या तपशिलासाठी एक तर तुमचं चेक्स कॉपी किंवा मग तुमच्या बँकेच्या पासबुकचं फ्रंट पेज हे आवश्यक असतं, जेणेकरून तुम्ही बँक डिटेल्स भरता आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, आधार नंबर, कारण तुमचं याच्यामध्ये जे एनरोलमेंट आहे ती आधार बेस एनरोलमेंट आहे आणि भविष्यात जर तुमचं बँकेचं पेमेंट जर होऊ शकलं नाही तर पेमेंट आपण आधार बेस पेमेंटच आपण करतो, तर त्याच्यामुळे ही डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. सर्वात शेवटचं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जी फळबाग तुमची आहे त्या फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो, म्हणजे ज्याच्यावर डेट आहे, ज्याच्यात लॅट लॉंग आहे, असा जिओ टॅग केलेला फोटो तुम्हाला अपलोड करणं हे बंधनकारक आहे. तसं जर नसेल तर तुमचा विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो. याच्यात मला अजून एक थोडंसं सांगायचं आहे की विमा केवळ फळबागेला मिळतो म्हणजे कोणतीही फळबाग चालेल असं नाही आहे. त्या फळबागेचं एक विहित वय जे असणं तर ते असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ डाळिंब सारखं घेतलं किंवा संत्र्यासारखं पीक जर घेतलं तर तुम्हाला किमान 2 वर्षाची तुमची बाग पाहिजे, वयाची पाहिजे, किंवा तुमचं मोसंबी जर घेतलं वगैरे तर हे किमान 3 वर्षे तुमची बाग पाहिजे. पण तुमचा काजू जर घेतला, आंबा जर घेतला, यासारखी फळपिके जर घेतली तर किमान 5 वर्ष वयाची त्याची बाग पाहिजे. ती बाग असेल अशा उत्पादनक्षम बागेलाच विमा घेता येतो. जी बाग ह्या वयोमर्यादेच्या कमी आहे तर त्या बागेकरता विमा जर घेतला तर तो प्रस्ताव रद्द केला जाऊ शकतो. ही जी विमा नुकसान भरपाई आहे ही निश्चित आपण कशा पद्धतीने करतात? विमा नुकसान भरपाई ही मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे जे हवामानातले विविध घटक आहेत तर त्याच्या धोक्यांप्रमाणे निश्चित केले जाते. उदाहरणार्थ द्राक्ष पीक जर घेतलं तर द्राक्ष पिकामध्ये अवेळी पाऊस हा आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे द्राक्ष पिकाला अवेळी पाऊस जर घडला तर त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. मग 14 ऑक्टोबरपर्यंत अंतिम दिनांक, मग 15 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ठराविक पाऊस जर पडला, 4 मिलीमीटर 5 मिलीमीटर पाऊस जर पडला तर त्याला 10,000 15,000 अशा प्रकारे नुकसान दिली जाईल, ज्याला ट्रिगर्स म्हटलं जातं. पुन्हा दुसरा टप्पा आहे तुमचा 8 नोव्हेंबर ते तुमचा 30 नोव्हेंबर हा 22 दिवसाचा टप्पा आहे. याच्यामध्ये जर ठराविक पाऊस जर पडला तर मग नुकसान भरपाई त्याला 10-20 हजाराप्रमाणे दिली जाते. पुन्हा मग तुमचा नोव्हेंबर नंतर 1 डिसेंबर पासून पुढचा टप्पा जो आहे तर त्या कालावधीमध्ये जर अवेळी पाऊस जर पडला ह्या प्रमाणाकामध्ये तर त्याला नुकसान भरपाई दिली जातं. असं हवामानाच्या घटकाशी रिलेटेड त्याचं कोरिलेशन आहे, ज्याला हवामान धोका आपण म्हणतो, तो पिरियड आपण म्हणतो. याच्यामध्ये फक्त एकच आहे, म्हणजे शेतकऱ्यांना या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या इकडं वादळ वगैरे होतं, म्हणजे हल्ली वादळांचं देखील प्रमाण वाढले, वादळ होतं आणि तुमची बाग भुईसपाट होते आणि मग त्यावेळेस शेतकरी म्हणतो की आम्हाला विम्यातून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तर मित्र हो, ते तसं होत नाही. आपण विम्याच्यासाठी जे आहे त्या पिकाच्या हवामान घटकाचा आपण अभ्यास केला पाहिजे की अवेळी पावसाचा ट्रिगर आहे तुमचा ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये. तुमचं वादळ जर मे महिन्यामध्ये जर झालं आणि त्या वादळामध्ये जर पावसाची नोंद झाली नाही किंवा तो ट्रिगर जर नसेल तर ती नुकसान भरपाई त्याला मिळत नाही, कारण तो हवामान धोका जो आहे तो याच्यामध्ये तो समाविष्ट नाही. याच्यामध्ये तुमचं कमी तापमान आहे, जास्त तापमान. उदाहरणार्थ आपण आंब्याचं मगाशी आपण चर्चा केली की आंब्याच्या बाबतीमध्ये 34 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सलग काही दिवसाकरता जर राहिलं तर मग त्याला नुकसान भरपाई देय होईल. किंवा वेगाचे वारे 25 किलोमीटर किंवा 40 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जर वाहिले आणि नुकसान झालं तर त्याचं इंटिमेशन दिल्यानंतर मग सर्वे करून नुकसान भरपाई दिली जाईल. किंवा गारपीट जर झाली तर त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे, त्याचं इंटिमेशन द्यायची आणि त्याचं सर्वेक्षणानंतर नुकसान भरपाई दिली जाईल. आमची माती आमची माणसं. नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि आता भरपाईची वेळ आली तर आपण स्वतः जातात की शेतकऱ्यांना पुन्हा काही विशेष प्रयत्न करावे लागतात की काही पूर्तता पुन्हा करावी लागते? कशी काय ती प्रक्रिया कशी आहे नेमकी? शेतकऱ्यांना फक्त ज्या 2 बाबी आपण चर्चा केल्या त्याच्यामुळे वेगाचे वारे आणि गारपीट या जर 2 बाबी जर घडल्या त्याच्यामुळे नुकसान झालं तर त्यांना इंटिमेशन द्यावे लागते 72 तासाच्या आत घटना घडल्यापासून कंपनीला, नंतर सर्वेक्षण करून मदत दिली जाते. मात्र याच्या व्यतिरिक्त कमी तापमान, जास्त तापमान, आर्द्रता
अवेळी पाऊस या बाबीमुळे जे आहे तर त्याला कोणतीही सूचना द्यावी लागत नाही किंवा त्याला कुठे यावं लागत नाही, तर त्याला अशी घटना घडल्यानंतर आणि तो ट्रिगरचा पूर्ण पिरियड संपल्यानंतर, उदाहरणार्थ जर आंब्यासाठी जर 31 मे अखेर जर ट्रिगर जर आहे तो पूर्ण कालावधी संपल्यानंतर ती नुकसान भरपाई ती दिली जाते. पण याच्यामध्ये कधी कधी थोड्याफार समस्या अशा येतात की शेतकरी आपला विमा हप्ता पहिला भरतो, त्याच्यानंतर राज्य आणि केंद्राचं जे अनुदान आहे तर ते अनुदान विमा कंपनीला देण्यास कधी काही कारणामुळे जर विलंब जर झाला तर त्याच्यामुळे तो विलंब शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे क्लेम सेटलमेंट करण्यामध्ये होतो. दुसरी याच्यामध्ये बाब अशी आढळून आली की काही शेतकऱ्यांकडे काही याच्यामध्ये माल प्रॅक्टिसेस करतात, म्हणजे काही घटक जे आहेत की बाग नसतानाच विमा घेतात किंवा तुमची जमीन आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये बोगस करारपत्र करून तुमच्या जमिनीवर मी विमा घेतो याच्यामध्ये, किंवा एकच खाता असताना त्याच्यावर अनेक लोकांचा विमा घेतो, त्याला कल्पनाही नसते याच्यामध्ये. अशा प्रकारचे जे काही हे करतात, किंवा माझ्याकडे 1 एकर असतो आंबा पण मी 4 एकरचा विमा काढतो, 4 एकर माझं 7-12 क्षेत्र असं अधिकतम क्षेत्र असेल, किंवा जर तुमचं कमी वयाची बाग असेल आणि तरी देखील तुम्ही विमा घेतला असेल तर अशा बाबींमुळे तुमचे विमा प्रस्ताव तपासणीत असू शकतात आणि ते तपासणी करताना जर त्याच्यामध्ये काही गौणत्व जर आढळलं, उणिवा जर आढळल्या तर ते प्रस्ताव रद्द केले जाऊ शकतात. राज्यातला एकूणच वेगळ्या वेगळ्या योजना येत असतात आणि त्या राबवल्या जातात, पण प्रत्येक योजनेचा अनुभव हा निराळा असू शकतो. तर या योजनेचा राज्याचा अनुभव काय आहे? 2016 पासून ही जी काही योजना सुरू झाली हवामान आधारित पीक विमा योजना, त्याला जवळपास 7 वर्ष झाली, 22-23 अखेर. त्या अखेर जर आपण जर बघितलं तर जवळपास विमा कंपन्यांना शेतकरी, केंद्र आणि राज्य मिळून जवळपास 6,370 कोटीच्या दरम्यान जो आहे, साधारणतः 6,400 कोटीचा विमा हप्ता हा देण्यात आलेला आहे. आज मी ती अखेरची नुकसान भरपाई निश्चित झाली ती जवळपास 5,500 कोटीच्या आसपास आहे. अजून देखील नुकसान भरपाई अंतिम होण्याची प्रक्रिया सुरू आहे आंबेया बहार 2022-23ची, तर त्याच्यामध्ये कदाचित त्याच्यात वाढ होऊ शकेल. पण आज मी ती अखेर जवळपास 6,300 5,500 म्हणजे साधारणतः 700 ते 800 कोटी रुपयाचा फायदा विमा कंपन्यांना पण झालेला आहे आणि 5,500 कोटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. निश्चितच ही योजना शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जी आहे ती फायद्याची ठरली आहे असं म्हणावं लागेल आणि तसं आकडेवारी जी आहे तर ती आपल्याला ती दिसते. नक्कीच या सगळ्या योजनेमध्ये अनेक बारकावे आहेत जे समजून घेण्यासारखे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणालात की बागेचं वय, हवामानाचे नेमके बदल कोणते, तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. कागदपत्र कोणते द्यायचे ते आपण सविस्तर सांगितलंच आहे, पण त्यासाठी आणखीन माहिती जर आपल्या शेतकरी बांधवांना हवी असेल तर ती त्यांनी कुठून घ्यायची? बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका याच्यात असू शकतात किंवा आता जरी ऐकलं तरी त्याच्या मनामध्ये अजून काही कल्पना असू शकतात. तर त्यासाठी जे आहे ज्या विमा कंपन्या आहेत, एकूण 3 विमा कंपन्या आहेत ज्यांच्याकडं राज्यभर या विमा योजना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येते, तर त्यांची प्रत्येक तालुक्याला कार्यालय स्थापन केलेली आहे, जिल्ह्याला कार्यालय आहे, तर त्या ठिकाणी विमा कंपनीकडे आपण ही माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर आपलं कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहेत किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहेत, तर या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन जे आहे ते केलं जातं. त्याचबरोबर विमा कंपनी, कृषी विभाग याच्या माध्यमातून जे आहे ते फसल विमा पाठशाला किंवा असे जे काही उपक्रम आहेत, शेतकऱ्यांची प्रशिक्षण, शेतकरी शाळा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शिबिरं असं आयोजन केलं जातं, तर त्याच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने शेतकरी बांधवांना हा एकूणच विषय समजून सांगितलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.